नमस्कार, मी गायत्री सूर्यवंशी। आज आपण बनवणार आहे तिळीपासून चकल्या। तर तिळीपासून चकल्या कशा बनवायच्या तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा किती सुंदर चकल्या झाल्या आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। मी आज तुम्हाला 2 प्रकारच्या चकल्या करून दाखवणार आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया। चकल्या कशा बनवायच्या तिळीच्या। मी आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे। त्या पातेल्यात एक भांडं भरून पाणी टाकलेलं आहे आणि आपण पाणी उकळल्यावर चव अनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 300 ग्रॅम तीळ टाकणार आहोत। तीळ टाकल्यानंतर छानपैकी पाणी उकळल्यावर आपल्याला ज्या भांड्याने आपण पाणी घेतलं होतं त्याच भांड्याने आपल्याला गव्हाचं चीक घ्यायचं आहे आणि छानपैकी हटवून घ्यायचं आहे। हटताना गॅस फुलच ठेवायचा आणि पीठ छान हटल्यावरच 5-6 मिनिटासाठी छान मस्त वाफवून घ्यायचं आहे। वाफल्यानंतर चकली खूप छान कुरकुरीत होते। तुम्ही ही चकली कधी केली नसणार, तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा या पद्धतीने चकली करून बघा, खूप छान लागते। ही चकली तुम्ही तळून सुद्धा खाऊ शकतात किंवा कच्ची सुद्धा खाऊ शकतात। ही चकली शेंगदाणे असतात ना त्याच्यासोबत बी खाता। आता आपण हे पीठ छान शिजून घेणार आहोत। हे बघा किती छान मस्त शिजून गेलेलं आहे। खाली वरती छान पीठ आपण करून घेणार आहोत। आता मी चकली करायला घेणार आहे। तर आपण हे बघा चकलीचं प्लेट सोऱ्यामध्ये लावून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला चकली पण करून दाखवणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा करा आणि सर्वात पौष्टिक चकली आहे ही आणि टाकायला तर खूप सोपी जाते। तुम्ही बघू शकता चकली किती छान होत आहे। गव्हाच्या चिकापासून केलेली आहे ही चकली आणि तळल्यावर पण खूप छान लागते आणि अशी कुरकुरीत होते। आता मी तुम्हाला इथे सर्व चकल्या करून दाखवणार आहे। मीने इथे 1 किलोच्या पद्धतीने करून तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही 2 किलोच्याही करू शकतात। वर्षभर छान राहतात ह्या चकल्या। हे बघा किती मस्त चकल्या झालेल्या आहे। आता मी या चकल्या 2-3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे आणि तुम्हाला तळून सुद्धा मी ह्या चकल्या दाखवणार आहे। तर बघा मी तुम्हाला या चकल्या तळून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रमाणे चकल्या करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। याच्यानंतर मी तुम्हाला चकल्या तांदूळाच्या करून दाखवणार आहे। रेशनच्या तांदूळापासून केलेल्या चकल्या आहेत। हे बघा किती छान तळून झालेल्या आहेत आपल्या तिळीच्या चकल्या। तुम्ही सुद्धा करा, खूप छान लागतात। तळून पण छान लागतात आणि कच्च्या पण खूप छान लागतात। आता मी तुम्हाला तांदूळापासून चकल्या कशा करायच्या हे पण तुम्हाला दाखवणार आहे। मीने इथे 1 पावशर तांदूळ घेतलेले आहेत। आपण हे चांगले 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत की त्याच्यातलं सर्व काळसर पाणी निघून जायला पाहिजे। जेवढे आपण तांदूळ स्वच्छ धुतले ना तेवढी चकली अशी पांढरी शुभ्र होते। तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने। व्हिडिओसाठी 1 पावशरची तुम्हाला चकली करून दाखवत आहे। मी 1-1, 2-2 किलोची वर्षभरासाठी करून ठेवते। आता तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपल्याला 3 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि पण रोज याच्यातलं पाणी बदलवायचं। आता मी 3ऱ्या दिवशी हेच तुम्हाला तांदूळ डायरेक्ट दाखवणार आहे। तर बघा मी 3ऱ्या दिवशी तांदूळ छान आता स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे। बघा त्याच्यावरती कसे असे बुरबुडे येतात आहेत, म्हणजे आपले तांदूळ छानपैकी 3 दिवसामध्ये छान भिजून झालेले आहेत आणि त्याचा चीक पण छान बसतो आपण जेवढे तांदूळ छान भिजवले ना 3 दिवस। आता या तांदळाला आपण बारीक वाटून घेणार आहोत
आणि पिठीच्या चाळणीने छान चाळून घेणार आहोत। आता हे चाळल्यावर बघा वरती कसे बारीक बारीक तांदळाचे कण राहतात। आता आपण हे तांदूळ सर्व बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा असे वाटायचे आहेत आणि आपण हे तांदूळ छान बारीक वाटून झाल्यावर हे एक रात्रभरासाठी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। आपले आता तांदूळ पूर्ण वाटून झालेले आहेत। आता बघा वरती किती थोडे जाळजाळसर राहतात, ते साईडला आपण आता काढून घेणार आहोत। आता ह्या पाण्यातलेल्या तांदळापासून आता आपलं चीक कसं तयार होतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण हे रात्रभरासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत। आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी तांदळाचं वाटलेले रात्रभर ठेवलेले तांदूळ आता याच्यावरचं आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत। हे बघा कसं वरून पाणी निघत आहे आणि खाली असा चिक्क घट्ट बसलेला आहे खाली तांदळाचा। सर्व पाणी आपल्याला पूर्ण बारीकपणे काढून घ्यायचं आहे। सर्व पाणी काढल्यानंतर आपण आता हे चीक आता आपण मोजून घेणार आहोत। ज्या भांड्याने आपण चीक मोजणार आहोत त्याच भांड्याने आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर बघा चीक किती छान पांढरं शुभ्र झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये चीक मोजून घेणार आहोत। आता बरोबर एक भांडं चीक भरलेलं आहे आपलं हे तांदळाचं, तेवढंच आपल्याला पाणी पण पातेल्यामध्ये घ्यायचं आहे। आता आपण काय काय घेणार आहोत ते व्यवस्थित बघा। आता आपण हे साईडला काढून घेतलेलं आहे आणि याच भांड्याने आपण एवढं पाणी घेणार आहोत। आता आपण गॅस लावून घेणार आहोत आणि ज्या भांड्याने आपण चीक मोजलं आहे त्याच भांड्याने आपल्याला बघा पाणी घ्यायचं आहे। आता पाणी छान उकळल्यावरच आपल्याला त्याच्यात काय काय टाकायचं आहे ते व्यवस्थित बघा। तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं मीठ आणि तीळ आणि पापडखार पण थोडाच घ्यायचा आहे। आता पाणी छान उकळल्यावर आपल्याला आपण जे चीक काढलं होतं ते त्याच्यामध्ये व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे। आता आपण व्यवस्थित हे पीठ हाटून घेणार आहोत। हे बघा पाणी कसं उकळत आहे, पाणीला उकळी यायशिवाय टाकायचं नाही। आता आपण हे बघा पूर्ण हाटून घेणार आहोत व्यवस्थित। किती पांढरं शुभ्र दिसत आहे। छानपैकी हाटून घ्यायचं आणि पिठाला 5-6 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचं। ही चकली तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते आणि एकदम टेस्टी होते। तुम्ही जास्ती प्रमाणात करू पण शकतात। मी तुम्हाला व्हिडिओसाठी 1 पाऊशरचीच करून दाखवत आहे। आता छानपैकी मस्त हाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि चकली कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा किती छानपैकी पांढरं शुभ्र आपल्या गव्हाच्या चिकासारखंच झालेलं आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रमाणे करून बघा आणि मुलांना तर खूप आवडतं अशा चकल्या। आता आपण हे 5-6 मिनिटासाठी छान बारीक गॅसवर वाफवून घेणार आहोत। एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि ओला करायचा आणि छान वाफवायसाठी आता आपल्याला हे पीठ 5-6 मिनिटासाठी छान ठेवून द्यायचं आहे। पीठ कसं शिजवायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। कच्च पिठाच्या तांदळाच्या चकल्या तुटून जातात, म्हणून पीठ छान वाफवून घ्यायचं। पीठ कसं वाफवायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण 5-6 मिनिटासाठी हे झाकून ठेवणार आहोत। आता आपलं पीठ वाफवून झालेलं आहे। तर पीठ कसं वाफवलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी। आता आपण हे थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन बघायचं की हे पीठ छान वाफलं गेलं आहे की नाही।
हे बघा मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा छान आहे बघा, हाताला चिपकत पण नाही आहे, छानपैकी वाफलं गेलेलं आहे। आता आपण याच्या चकल्या पटापट करून घेणार आहोत। तांदळाच्या चकल्या म्हणतात त्याला। थोडं पाणी आणि तेल असं लावायचं म्हणजे पीठ जास्त चिपकत नाही आणि करायला खूप सोपं जातं। आता मी तुम्हाला या चकल्या पटापट करून दाखवणार आहे। तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा किती छानपैकी आपल्या चकल्या तयार होत आहेत आणि पांढरे शुभ्र झालेल्या आहेत आणि टेस्टी तर खूप छान होतात। तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी या चकल्या पटापट करून तुम्हाला दाखवणार आहे आणि या चकल्या झाल्यावर 2-3 दिवस छान उन्हामध्ये वाळून घ्यायच्या। तर बघा किती छान दिसत आहे चकल्या। आता मी पूर्ण चकल्या तुम्हाला करून दाखवत आहे। ही खूप सोपी पद्धत आहे। फक्त तांदूळ आपल्याला 3 दिवस चांगले भिजवायचे आहे आणि त्याच्यातलं पाणी आपल्याला तांदळाचं रोज बदलायचं आहे। आता आपल्या चकल्या इथे सर्व टाकून झालेल्या आहेत। आता चकल्या चांगल्या उन्हामध्ये वाळवल्या तर वर्षभर काही खराब होत नाही। चांगल्या उन्हामध्ये वाळवायच्या 2-3 दिवस। बघा आपल्या चकल्या सर्व झाल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा करा आणि वाळून बघा किती छान कलर आला आहे। आता मी तुम्हाला या चकल्या तांदूळाच्या तळून पण दाखवणार आहे आणि किती फुलतात ते पण बघा। हे बघा आपल्या चकल्या किती छान फुलत आहेत। ते बघू शकता तुम्ही कच्ची आणि तळलेली चकली कशी दिसते ते। आता मी तुम्हाला इथे 5-6 चकल्या पटापट तळून दाखवणार आहे आणि खाऊन पण दाखवणार आहे। तर किती कुरकुरीत होता ते। तुम्ही सुद्धा करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। खूप सोपी पद्धत आहे। लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तर बघा किती छान झालेली आहे आपली तांदळाची चकली तळून आणि कलर तर किती छान आलेला आहे। तुम्ही सुद्धा करा।